काय सांगाल आपण मोहोळ ते पुणे आज सायकलवर प्रवास केला. आज खरंतरी कुठंतरी गाडीचं प्रमाण वाढतोय समाजात. त्याबद्दल तुमच्याकडून अधिक माहिती पालकासाठी काय असेल? नमस्कार, मी पोलीस अंमलदार सिद्धेश्वर बाबर, मोहोळ वाहतूक शाखा इथे कार्यरत आहे. मी समाजाला एक सांगणं आहे माझं की मी सायकलवर डेली 40 किलोमीटर प्रवास करतो. मी मोहोळ ते जेजुरी पुणे असा प्रवास 12 तासात पूर्ण केलेला आहे. पण पालकांना एक विनंती आहे की पालकांना तुम्ही वाढते अपघात व अल्पवयीन मुलास वाहन चालवण्याकरता तुम्ही जे थांबवले पाहिजे. तुम्ही लहान मुलांना गाडी दिलेली नाही पाहिजे. आता वाढते प्रदूषण, इंधनाची बचत आणि सायकल चालवण्यामुळे जे शरीरासाठी योग्य प्रमाणात व्यायाम मिळतो. त्यामुळे तुम्ही पालकांनी मुलांना गाडी न घेऊन देता सायकल घेऊन द्यावी व सायकल चालवण्यामुळे शरीराचा व्यायाम होतो, शरीराचा विकास होतो. तरी पूर्ण पालकांना माझी विनंती आहे, अल्पवयीन पाल्यांना तुम्ही वाहन चालवण्याकरता वाहन देऊ नये. जर तुम्ही स्वतः मुलांना गाडी घेऊन दिली तो अपघातात त्याचं काही अपघात झाला, हातपाय फ्रॅक्चर झाले, ते सर्व करण्याची जबाबदारी पालकावर राहणार. त्यामुळे मुलांच्या पालकांनी मुलांना अजिबात गाडी देऊ नये व त्यांना अपघात होण्यापासून टाळावे कुटुंबाचे. तरी मोहोळ पोलीस स्टेशनच्या वतीने पालकांना एकच विनंती आहे की आपल्या पाल्यास 18 वर्ष पूर्ण झाले नसेल तर वाहन घेऊन देऊ नये, चालवण्यास देऊ नये, एवढीच मोहोळ पोलीस स्टेशनच्या वतीने विनंती आहे. नमस्कार, मी संजय शंकर नेमाजे, मोहोळ पोलीस स्टेशन वाहतूक शाखा. आमचे सहकारी मित्र सिद्धेश्वर बाबर हे सतत 1 वर्ष झालं स्वतः सायकलिंग, त्यांना डे असो नाईट असो सर्व ड्युटी पार पाडून दररोज सकाळी 30 ते 40 किलोमीटर सायकलचा प्रवास करत असतात. आणि आमच्या पोलीस खात्यामध्ये असो, जनतेमध्ये असो, एक वेगळा संदेश ह्यांच्यामार्फत देत असतात. तर सर्व नागरिकांना, पालकांना विनंती आहे की आपल्या पालकांना त्यांच्या 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना वाहन, मोटर वाहन असो, 4 व्हीलर असो, ते त्यांना चालवायला द्यायला नाही पाहिजे. कारण की तो सक्षम नसतो चालवण्यासाठी. म्हणून आमचे सिद्धेश्वर बाबर सतत त्यांच्या मुलांना असो, त्यांनी असो, समाजामध्ये असो, त्यांनी सायकल चालवून एक वेगळा संदेश देत असतात. म्हणून सर्व पालकांना एक विनंती आहे की आपल्या मुलांना पण सायकल देऊन शाळेला असो, कुठं बाहेर कुठं जात असेल तर सायकलीने प्रवास करण्यासाठी सांगावं. वय पूर्ण झाल्यानंतर त्यांना लायसन काढून वाहन चालण्यास द्यावं. एवढंच मी वाहतूक शाखेतर्फे मोहोळ पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करत आहे. दिनांक 27/12/2025 रोजी त्यांचा एक टास्क होता की मोहोळ ते जेजुरी हा प्रवास आमचे सिद्धेश्वर बाबर यांनी 12 तास 200 किलोमीटर 12 तास हा प्रवास करून सुखरूपपणे व्यवस्थित न काही होता हा पार केलेला आहे. आणि पुन्हा अजून त्यांचा टास्क आहे की 500 किलोमीटर प्रवास करण्याचं त्यांनी ध्येय केलेलं आहे.